पण मला तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. मी तुम्हाला मदत करायला आलोय. मला नको कोणाची मदत, मला नाही गरज कोणाच्या मदतीची. या मदतीनेच माझा घात केला. लोक मदत करायच्या बहाण्याने घरात घुसतात, इतरांची घरं उद्ध्वस्त करतात. आता मला कोणावरच विश्वास राहिलेला नाहीये, कोणावरच विश्वास राहिलेला नाहीये. या मदतीनेच मला बर्बाद केलंय, माझ्या सोनूला बर्बाद केलंय. सोनू, बघा तुम्ही स्वतःला सावरा. मला लांबा लांबा म्हटलं ना, लांबा माझ्यापासून. मला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाहीये. लांबा, जा इथून, जा इथून. ठीक, जातो. कामाला लागा. पक्षनिधीची काही तरतूद केली की नाही? प्रयत्न सुरू आहेत, मी पाहते काहीतरी. तुम्हालाच करावं लागणार आहे. आमदार तुम्ही आहात. जनकल्याणासाठी आमदार केलं नाही तुम्हाला. जे करायचे ते करा, पण जरा जपून. पक्षश्रेष्ठींना मला उत्तर द्यावं लागतात. मी सगळं विचार करून आणि जपूनच करते. हो, सोन्याच्या बिस्किटांचं आलंय माझ्या कानावर. तुम्हाला काय वाटलं? आम्हाला समजत नाही. तुमच्या आजूबाजूला जी माणसं आहेत ना, ती माझी माणसं आहेत. मला सगळं कळतं. तुम्ही कुठे जाता, कोणाला भेटता, काय व्यवहार करता, सगळं. एकच सांगतो, निवडणुका तोंडावर आल्यात. विरोधकांना आयतं कोलीत देऊ नका. कळलं? हो, नका काळजी करू तुम्ही. आमदारकी झाली की खासदारकी मिळवायची आम्हाला. म्हणून कधी, कुठे, कसं आणि काय करायचं हे चांगलंच ठाऊक आहे आम्हाला. तुम्हाला आमदार आम्ही कसं केलंय आमचं आम्हाला माहिती. ही जागा महिला आरक्षणात गेली म्हणून तुम्हाला उभं केलं आणि जिंकून आणलं आम्ही. हे जे काय सत्ता भोगताय ना तुम्ही, केवळ आमच्या जीवावर. हे ध्यानात ठेवा. जास्त स्वप्न बघू नका. तुमच्या द्वारा आमच्या हातात आहे. एक्सक्यूज मी, सॉरी जरा डिस्टर्ब करतो. मॅडम, आमदार झाल्यापासून तुम्ही आम्हालाच डिस्टर्ब करत आलाय. सांगा काय सांगायचंय ते. मॅडम, तो डॉक्टर आलाय खाली. डॉक्टर? मला दाढ भरली. तुम्हाला डॉक्टर कशाला आलेत? अहो, व्यवहाराचा माणूस आहे तो. हा तोच आहे ज्याच्याबरोबर मी सोन्या. चला. पण माझ्या सोनूला माझ्याकडे घेऊन यावं. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. मला माझी सोनू पाहिजे. एवढं वाढवलं तिला, पण बघा ना, माझ्या जीवाला घोर लावून कुठे निघून गेली सोनू. काय तुमच्यामध्ये काय झालं होतं? कशामुळे निघून गेले? माझ्यामुळे. मी एका माणसाला ओळखायला चुकले. मी तिला नेहमी म्हणायचे, तुला माणसं ओळखता येत नाहीत. पण खरं तर मलाच माणसं ओळखता आली नाही. त्या नराधमाला, राक्षसाला ओळखायला मी चुकले. मी माझ्या सोनूला त्याच्यापासून लांब ठेवायला पाहिजे होतं. हीच माझी चूक झाली. सोनू. कोण माणूस? तो डॉक्टर. देव माणूस? देव माणूस? हो, देव माणूस कसला? हो, हैवान आहे तो. राक्षस, नीच, नालायक माणूस आहे तो. ह्या गावातले लोक मूर्ख आहेत. त्याला देव माणूस समजतात. देव माणसाच्या नावाखाली तो या गावातल्या लोकांना फसवतोय. त्याने मला फसवलं, माझ्या सोनूला फसवलं. नाही, पण या सोनूचा काय संबंध त्या डॉक्टरशी?
वयात आली होती हो माझी पोर. तिला नाही कळत प्रेम बिम काय असत. तिच्या साधेपणाचा फायदा घेतला त्याने आणि तिला भुरळ घातली. फसवलं माझ्या सोनूला त्याने. तिच्या सोबत तिला लग्नाचं वचन दिलं त्याने. त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी घरातून पळून गेली माझी सोनू. पळून गेली. त्यानेच माझ्या सोनूला काहीतरी केलं असणार. त्यानेच माझ्या सोनूला कुठेतरी लपवलं असणार. तुम्ही त्या नराधमाला पकडा, पकडा तुम्ही त्याला. त्यानेच माझ्या सोनूला मारून टाकलं. सहसा मुली आपल्या प्रेमाबद्दल घरी सांगत नाही. तुम्हाला कसं कळलं त्यांचं प्रेम होतं, ती लग्न करणार आहे म्हणून डॉक्टरशी? फार रागीट होती हो माझी सोनू, पण तितकंच माझ्यावर तिचं प्रेमही होतं. जेव्हा बघेल तेव्हा माझ्या माग लागलेली असायची. मावशी आपण हे करू, मावशी आपण ते करू. मावशी तुला पार्लरला सुट्टी असेल ना, आपण फिरायला जाऊ. मावशी तू माझी मम्मी का नाहीये ग? आणि माझी ताई मी सारखी म्हणायची तिला आईपेक्षा जास्त तर मावशीतच लळ आहे. मी जरा ओरडले ना लगेच तोंड बिंड वाकडं करून मला काहीतरी करून हसवायची. आणि मी रडायला लागले की येऊन माझे डोळे पुसायचे. शिनू बघ की ग मी किती रडते ग आता. ये ना पुस ना माझे डोळे. आणि मी लय रागवली ग तुझ्यावर. ये ना हसव ना मला. पिंकी अगं रडू नकोस ना. अशाने चिनूच्या आत्म्याला शांती कशी मिळायची? अगं पोरे, आता तू किती बी रडली तरी गेलेला माणूस काय परत येणार आहे का? आता तुला सावरायला पाहिजे स्वतःला. गप रडू नको. अगं तिला काहीतरी खायला द्या की. सकाळपासून नुसती रडतीये, काय बी खाल्लं नाही तिने. अगं आहे तू बी काय खाल्लं नाही, तू बी खाऊन घे ना काहीतरी. माझ्या ताईंनी दाजींनी किती जबाबदारीने माझ्यापाशी पाठवली होती, पण मी काय केलंय? मला नाही जमत जबाबदारी घ्यायला. मला तिला सांभाळता नाही आली. माझी ताई माझं तोंड बी बघायला मागे ना. काळजाचा तुकडा गेला ना तिचा. मी ठरवलं होतं मी लगीन नाही करणार. मी आयुष्यभर चिनूला सांभाळणार. अशी कशी सोडून गेली मला चिनू. तू बोलली होती ना मी घरी नाही जाणार म्हणून. मम्मी पप्पा भांडायचे बंद नाही झाल्याशिवाय मी घरी नाही जाणार. तू बघ की त्यांचं अख्खं घर सुद्धा झालंय ग चिनू. ये ना ग परत चिनू. नको ग नको रडू पोरी. आता कसं समजू तुला मी? तुझ्या काय झाला एवढा मोठा खड्डा पडलाय ग, तो भरायला आता येळ लागणारच. पण हळूहळू आता तुला इसरायला पाहिजे. हा नको रडू नको. सुरुवातीला चिनूचं जाणं हा मला अपघात वाटला, पण तपास केल्यावर समजलं की तो अपघात नसून घातपात. चिनूला मारून टाकण्यात आलंय, खून केलाय तिचा. आणि ज्यांनी कुणी हे केलंय तो सुटणार नाही माझ्या हातून. हे काय बोलताय तुम्ही? चिनूला मारलं? चिनू काय सोनू काय या दोघींचे खून झाले.
सोनूनं आत्महत्या केलेली नाहीये, त्याला मारून टाकण्यात आलं. आणि या दोघींचा फोन करणारा माणूस आहे या गावात. आणि त्या नराधमाचं नाव आहे अजित कुमार देव. अहो काय बोलतायत, डॉक्टर निर्दोष आहे. ते कोर्टात सिद्ध होईल. बाजूला नाही हाणणार आम्ही हेत. ए मर्दासारखे मर्द बघत बसलाय वेर. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आमच्या देव माणसाला मी तुम्हाला हात लावू देणार नाही म्हणजे नाहीच. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून मी तुम्हा सगळ्यांना अटक करू शकतो. आणि परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली तर मला गोळीबारही करावा लागेल. तुमचा हा देव माणूस निर्दोष असेल, सुटेल तो. पण तुम्ही सगळे जर असे वागलात, गोंधळ घातलात, मला गोळीबार करावा लागेल. आणि परिस्थिती हाताबाहेर गेली तर माझ्याकडून मुद्दामून चुकून एखादी गोळी तुमच्या देव माणसाला लागू शकते. बाजूला ही तुझी खरी जागा. याहूनही मोठी जागा मिळेल गजबजलेली. इथं तुझ्यासारखेच गुन्हेगार असतील सोबतीला. इथे शहाणपणा केला तर एकट्यालाही ठेवतील. अंडा असेल म्हणतात त्याला. वाईकर जी बघा आपल्याकडे कोण आलेत. देव माणूस. पाहुणचारात इतकी सुद्धा कसर ठेवायची नाही. अगदी मारहाण करताना सुद्धा. यस सर. जामकर साहेब, तुमचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मार हा? विजय दीनानाथ चौहान फुल स्टाईल. तर मुद्द्याचं बोलतो. या दोघींना ओळखतोस? मीच काय, पूर्ण गाव ओळखतो.
डोळ्यात भय दिसतंय. उतरला ना माल. तुला मी सांगितलं होतं इथं चांगल्या चांगल्यांचा माल उतरतो. या दोघींचा तुझ्याशी काय संबंध आहे सांग? साहेब, तुम्ही अटक वॉरंट मिळवलं, तेही माझ्या विरुद्ध पुरावे नसताना मला अटक केली. ही तुम्ही करू शकत नाही. तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करताय. मी तुमच्या विरुद्ध केस करू शकतो. CRPC कायद्याअंतर्गत FIR झाल्याशिवाय तुम्ही मला अटक करू शकत नाही, न मला इजा करू शकता. CRPC बरंच ज्ञान आहे. किती आहे ज्ञान? मला जरा शिकवा. अजून काय काय माहिती आहे तुम्हाला कायद्यातलं? सांगा जरा मला. किती कळतो कायदा एकदा मला कळू द्या. हे मला कायदा शिकवण्यापेक्षा आपण यातनं कसं सुटू याचा विचार कर आणि सांग. यांचं तुझं काय नातं आहे ते. साहेब, बाहेर अख्खं गाव जमा झाले. याला सोडवण्यासाठी बाहेर गोंधळ घातलाय त्यांनी. पण आम्ही काय करायचं आम्हाला जमत नाही, म्हणून तुम्ही मला वाटतं तुझ्या आधी तुझ्या अंध भक्तांकडे बघायला पाहिजे. मॅडम, तुमच्यामध्ये आहेत का हो असे गुण? अशी धडाडी, अशी चिकाटी, अशी कर्तव्य तत्परता? नाही, सामान्य माणसात नाहीत सापडत असे गुण. बट एव्हरीथिंग इज सो सिम्पल ना. त्यासाठी गावातली वर्ल्ड फेमस हिरोईन असावं लागतं. पण आय कॅन अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. मी समजू शकतो तुमच्या मनात आता काय आंदोलन चाललंय ते. नवीन लग्न झालेलं आहे, नवीन नवरा आहे, नवीन संसार आहे, सगळं कसं नवं नवं आहे. आणि अशा नाजूक दिवसात मी तुम्हाला तुमच्या नवऱ्यापासून दूर केलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट, बट आय कांट हेल्प इट. पण मी तुम्हाला शब्द देतो, फार काळ मी तुम्हा दोघांना दूर दूर राहू देणार नाही. तुमची लवकरच भेट घडवून आणीन मी. माझा शब्द आहे तुम्हाला. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. फाईल तयार आहे तुमची. जशी फाईल तयार आहे तसा हा तुमचा फोटोही इथे तयार आहे. सॉरी, तुमचा हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावला मी. माझ्याकडे कलर फोटो सुद्धा आहे तुमचा. माझ्याकडे तुमचा पासपोर्ट साईज फोटो आहे, A4 साईज फोटो आहे. तर तो असा फोटो नाहीये, नाव गाव पत्ता असलेला. एक असा असतो, एक असा असतो, ते असा असतो. नाव गाव पत्त्याचे. तुम्ही आलात ना की मग तोही एकदा काढूया. काय झालं? हिरोईनचा चेहरा कसा काय उतरला एवढा? म्हणजे 12ला पिक्चर लागला आणि 12:30ला पडला असं तर नाही ना झालं? मग कधी घालवताय माझी नोकरी डिंपल कपाडिया? नाही, ते मी असंच बोलले होते. पण मी असंच नाही ना घेत त्याला. मी एकदम सिरियसली घेत. तुम्ही असंच वागलात माझ्याशी, असं इथे येऊन तमाशे करायला लागलात, तर मी यांना घेऊन हे घेऊन येईन तुमच्या घरी. जशा तावा तावात आला होतात ना, तसं आता जड पावलाने जा. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. हा प्लांट गावातील तसेच जिल्ह्यातील लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. लोकांचं सोडाव.
यात माझा काय फायदा आहे आणि तुमच्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहे ते सांगा. आम्हाला या प्लॅनसाठी जमीन हवी आणि जी तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, तुमचं काम होऊन जाईल, पण त्याआधी तुम्ही माझं एक काम करायचं. मी सांगेन तितकी रक्कम पक्षाच्या पक्षनिधीत जमा करायची किंवा इलेक्ट्रोल बॉन्ड घ्यायचा. अहो घाबरू नका, म्हणजे पैसे देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवायला परवानगी आहे. आणि ह्या प्लॅनचं बाकी काय ते मी पाहते. मग आमची काहीच हरकत नाही, तुमचे पैसे पक्षनिधीत जमा होतील. ठीक आहे, या तुम्ही, मी किती पैसे पाठवायचे ते कळवते. बोलवा त्यांना. या रे तुम्ही दोघं. मग काय माहिती काढली त्या डॉक्टर बद्दल? कसली माहिती मॅडम? कसली म्हणजे? त्या डॉक्टरचा पाठलाग करताय ना तुम्ही? नाही मॅडम. काय मग करताय काय तुम्ही? फक्त खायचे प्यायचे आणि आराम करायचे पैसे घेताय का? त्या डॉक्टरकडे आपण किती किमती सोन्याची बिस्किटं ठेवली आहे त्याची कल्पना आहे का तुम्हाला? त्या डॉक्टरकडे नजर ठेवा. जयसिंग सारखा मूर्खपणा त्याने केला ना तर आपण अडचणीत येऊ. ह्या कामात मला अजिबात हलगर्जीपणा नकोय, कळलं का? निघा. इथे मी काही फार दिवस राहणार नाही, कारण तुमची केस तकलातूर. माझ्या विरोधात तुमच्याकडे एकही पुरावा नाहीये. तू ज्या मुलीचा खून केलायस ना, तिने एक चिठ्ठी लिहिली, त्यात तुझ्या नावाचा उल्लेख आणि बरंच काही. नक्की कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कळेल, तुलाही कळेल, सगळ्या गावालाही कळेल. हा नक्की कोणाबद्दल बोलत होता? काय असेल त्या चिठ्ठीत आणि कोणी लिहिली असेल? डिंपल, ती इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, ती आपल्या समध्यांची चौकशी करतील का ग? ती मला पण काय काय प्रश्न विचारतील का? तुला? अगं म्हणजे आपल्या घरातल्या समध्यांना विचारतील का? ते असं कसं सांगता येईल मला मम्मी, पण आपल्याला एकदा तरी पोलीस स्टेशनला जावं लागलं असं वाटतंय. पण हे सगळं तू काय विचारतेस? नाही अगं काय नाही. उद्या डॉक्टरांनी कोर्टात घेऊन जाणार आहे, बघू काय होतंय. आता त्या इन्स्पेक्टरकडे डॉक्टरांविरोधात काय पुरावे नाही, त्यामुळे कोर्ट पण डॉक्टरांनी सोडलं असं वाटतंय मला. तसं जर झालं तर देवच पावला म्हणायचा. कंदी बाबा, डॉक्टरांची लवकर सुटका करा, ती परत वाड्यात येऊ दे, नाहीतर परत काय बायला मागं लागेल, त्यांच्या बिन माझ्या बी. तुझ्या कशाला काय मागं लागते? अग म्हणजे बघ ना, आता ती जावई आहेत ना. अरे वा, भक्त लोक जमा झाले. तुमचा देव माणूस आलाय म्हणजे तुम्हाला यावंच लागेल. नाही त्याला घेऊन या. डॉक्टर, नीट जेवण बिवण तर मिळतंय ना तुम्हाला?
पोलीस त्रास देत नाहीत ना? डॉक्टर झोप लागली ना नीट? दिसतंय की त्यांच्या चेहऱ्यावर तुमची लय गैरसोय झाली डॉक्टर. झालं ते लय झालं. आता इथनं कोर्टातनं डायरेक्ट वाड्यावर जायचं. बजरंगा शपथ मी पण बघतो की तुम्हाला कोण आडी होते ते. डॉक्टर आम्हाला खात्री तुम्ही काय बी नाही केलं. कोर्ट सोडून देईल तुम्हाला. कोणी किती बी वॉरंट आणू दे. डॉक्टर हे कसं काय झालं? तुम्ही तर सगळ्यांना त्यांच्या त्रासातून बाहेर काढताय. तुमच्या वाट्याला कसं काय आलं हे? पोलीस फार चुकीचं वागतायत या ठिकाणी, पण डॉक्टरांच्यावरती माझा विश्वास आहे. पण ते यातून निर्दोष सुटतील ही एक काळ्या दगडावरची रेख. हो हो नक्कीच सुटणार. डॉक्टर तुम्ही तर माझ्या आयुष्याचं कल्याण केलंय. तुमच्या डोक्यावरती कंगली बाबाचा हात आहे. तुम्हाला काहीच होणार नाही. तू ज्या मुलीचा खून केलाय तिने एक चिठ्ठी लिहिली. त्यात तुझ्या नावाचा उल्लेख आणि बरंच काही. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आरोपीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे, पण तुमच्याकडे काही पुरावा आहे का? आहे, एक पुरावा आहे. यावरून हे सिद्ध होईल की सोनूच्या घातपाताची या नटवरचा संबंध. पण असा काय पुरावा असेल यांच्याकडे? डॉक्टर तर असं काहीच करू शकणार नाही. मग पुरावा कुठून आला? डिंपी आता ग मला काय माहित. ऑर्डर ऑर्डर. तुमच्याकडे जो काही पुरावा आहे तो कृपया कोर्टासमोर सादर करा. साहेब, ज्या मुलीनं सोनूनं आत्महत्या केली असं बोललं जात आहे, तिनं मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये तिचं आणि नटवरचं एकमेकावर प्रेम आहे आणि आम्ही दोघं पळून जाऊन लग्न करणार आहोत असं लिहिलं. आपली परवानगी असेल तर ती चिठ्ठी आपण समोर वाचतो. परमिशन ग्रँटेड. परवानगी आहे. प्रिया आई, माझं हे असं पळून जाणं तुला कधीच आवडणार नाही. मी तुला सांगितलं असतं की माझं डॉक्टरांवर प्रेम आहे तर कधीच माझं त्यांच्याशी लग्न लावून दिलं नसतं. आणि मी आता डॉक्टरांशिवाय नाही ग राहू शकत. तेही माझ्यावर खूप प्रेम करतात. आई, डॉक्टर खूप चांगले आहेत. ते माझी खूप काळजी घेतील. मला तुला एकटं सोडून जायचं नाहीये. पण माझा नाईलाज आहे आई. तुझीच सोनू. जज साहेब, या चिठ्ठीमुळे बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडेल. सोनूच्या घातपाताची याच व्यक्तीचा संबंध आहे हे सिद्ध होण्यास मदत होईल. आरोपीनं फक्त सोनूबद्दल बोलावं. इथे सगळेजण त्यांचं कौतुक ऐकायला जमलेले नाहीत. बघा, तुम्ही फक्त सोनू विषयी बोला. बाकीचा फापट पसारा नको. ठीक आहे? माफ करा जज साहेब, मी तिच्याविषयीच बोलत होतो. इतरांप्रमाणे तिलाही वाटलं होतं की मी तिची मदत करेन, म्हणून ती मदतीसाठी माझ्याकडे आली होती. माझ्यात तिला वडील दिसायचे. मी पण तिला मुलीसारखीच वागणूक द्यायचो. आता इथे ज्या इन्स्पेक्टर साहेबांनी चिठ्ठी वाचली ऐकून मला खूप त्रास होतोय.
यांच्याकडे कुठलाच पुरावा नाहीये. इतक्या घाणेरड्या आणि खालच्या लेवलला जाऊन कसं काय कोण पुरावा पेरू शकतं जज साहेब? जज साहेब, आमच्या नात्याला बदनाम केलं जात आहे. सोनू माझ्या मुलीसारखी होती. आज सोनू आपल्यामध्ये नाहीये आणि तिच्या पाठीमागे जर का तिच्या चारित्र इतके घाणेरडे शिंतोडे उडवले जाणार असेल ना जज साहेब, त्याच्यानं माणुसकीवरचा विश्वास उडेल. यावर काही उलट तपासणी, साक्ष किंवा काही पुरावा सरकारी वकिलांकडे आहे असेल तर कोर्टासमोर सादर करा. एक साक्षीदार आहे जज साहेब. त्याला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवण्याची मी परवानगी मागतो. मला काय माहित. परमिशन ग्रँटेड. परवानगी आहे. हा कोणाबद्दल बोलतोय? माझ्या विरोधात कोण साक्ष देणार आहे? कोण साक्षीदार असेल? मला बी काय कळण झालेलं का. यांनी जर का डॉक्टरांना अडकवलं का नाही तर मी आहे आणि ते आहे. चेकअप घेतच. डिंपे, मग आजपासून मी या डोक्याला एवढा जोर देते तरी मला आठवण झालंय. तू लग्न आधी डॉक्टरांबरोबर कधी गेली होती ग पिकनिकला? नक्की कधी गेली होती? मला जाऊ दे, तुम्हाला तर आठवतंय का? नाही, मी आजारी होतो, तू माझ्या जवळच होती की. डिंपे, म्हणजे तू खोटं बोलतेस? मम्मी, तुमचं वय झालंय ना त्यामुळे तुम्हाला आठवण झालंय. अगं मी सांगितलं होतं तरी पण कसं काही विसरली तू? डिंपल मॅडम, पण ह्या दोघांचं वय झालंय, मी तर करणी आहे ना. मला पण आठवण झालंय. कधी गेले होते तुम्ही डॉक्टरांबरोबर पिकनिकला? आता तुला तारीखांवर काय आठवून सांगायचं का? एक तर अर्ध्यापेक्षा तर जास्त तुझ्या सुट्ट्या असतात. त्या दिवशी पण सुट्टी घेतली असेल त्यामुळे नसेल माहित तुला. काय लावलंय तुम्ही? हा, पिकनिक पिकनिक पिकनिक. डॉक्टरांना कसं सोडवायचं ते बघा आधी. अरे यार, त्या इन्स्पेक्टरनं त्या मधू मॅडमला आणलं आणि सगळा डावच पलटी झाला. मला एक गोष्ट कळत नाही, त्या मधू मॅडमचं मनस्थिती खराब झाली होती, येड्यावानी वागत होते, तरी बी कसं काय ऐकलं त्यांचं कोर्टानं? पण मला तर आज ते बोलताना येड्या नाही वाटल्या. वय की कुठूनच वाटत नव्हतं की त्यांना येड लागलंय म्हणून. पण ती ही सगळं असं का करतायत? आणि त्या चिठ्ठीची काय भानगड आहे? म्हणजे खरंच डॉक्टर आणि त्या पोरीचं? हो मगेल वहिनी, अहो काय बोलताय तुम्ही? असला वांगाळी विचार पण डोक्यात तुम्ही आणू नका. हो, आपलं डॉक्टर देव माणूस आहेत. हा बघा, बाईची एवढी इज्जत करणारा माणूस मी उभ्या आयुष्यात बघितला नाही कधी. ते खरे, डॉक्टरांना बायकांच्या विषयी केवढा आदर मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. नाही, पण त्या चिठ्ठीची नक्की काय भानगड आहे? मम्मी, ते डॉक्टरांविरुद्ध ना पोलिसांनी कारस्थान रचले. तू काय एवढा विचार करतेस? मग हे जर पोलिसांचं कारस्थान खरं ठरलं आणि डॉक्टर त्यात अडकलं तर, आणि शिक्षा होऊन त्यांना जेल झाली तर